सहकारी श्री प्रकाशजी कानडे, चित्तरंजन चांदोरकर, उपेंद्र शेवडे, आनंद घाटपांडे, त्याचबरोबर श्रीरामजी सांगळे आणि रिजॉईन झालेले आम्हाला राजाजी शेळके, अशा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना नर्मदा म्हणून स्वागत करतो आहे. पहिले सत्र आमचं पार पडलेले, त्याच्यामध्ये जे सेवेला यापूर्वी सहभागी झालेले होते वेगवेगळ्या कालावधीमध्ये, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवेमध्ये ज्यांचा सहभाग होता, अशा सगळ्यांनी आपले कॉमेंट्स, आपली मतं मोकळेपणाने मांडली. आता दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांना आणि जे आधी जाऊन आलेले, ज्यांना बऱ्यापैकी नर्मदा तटावरची आपली सेवा माहिती आहे, अशा लोकांच्या समक्ष जे नवीन सेवेमध्ये होतकरू सेवक आहेत, अशा सगळ्यांना मैयाच्या आशीर्वादाने काही गोष्टी आपल्या कार्याबद्दल सांगायचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तो तुम्ही नर्मदेवर मानून घ्या. आपण 2015 पासून नर्मदा तटावरती सौ चितळे, प्रतिभा चितळे आणि श्री सुधीर चितळे यांच्या प्रेरणास्थानातून प्रेरणेने सेवेचा वसा घेतलेला आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज ताब्यात मैयाने अखंडित चालू ठेवलेला आहे. याही वर्षी तो असा चालू राहणार आहे. पूर्ण विश्वास तुमची उपस्थिती आम्हाला सांगते आहे. तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या मोठ्या पाठिंब्यावरती आम्ही मागच्या वर्षीपासून 2 सेवा केंद्र चालवण्याचा प्रयत्न केला आणि तो आपल्या अनेक सेवकांनी उचलून धरला आणि तितक्याच जोमाने, तितक्याच तीव्रतेने, तितक्याच आनंदाने तो पार पाडला. प्रचंड आनंदामध्ये सेवा केली. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण सगळे प्रेरित आहात नर्मदेने, त्याशिवाय इथं कोणी येऊ शकणार. नर्मदा भारतामध्ये 2 भूमी महत्वाच्या मानली जातात. बाकी स्थानिक त्या ठिकाणचे आहेत, जे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र ही स्वयं उत्स्फूर्तपणे तयार झालेले असतात. देव देवतांनी त्यांच्या इथे तयार केलेले असतात. देवांचं तिथे आगमन असतं. तसं नर्मदा ही तपोभूमी आहे आणि हिमालय ही देवभूमी आहे. तर आपल्याला तपोभूमीमध्ये आपल्याला आपलं शरीर तापवून आयदर तुम्ही परिक्रमा करा किंवा सेवा करा. आपलं शरीर तापून परिक्रमा करा म्हणजे तुम्ही चालत राहा, नर्मदेचा जप करा आणि सेवा करा, परिक्रमा करा. हे एक प्रकारचं तप आहे. आणि जे परिक्रमा करणारे लोक आहेत त्यांची सेवा करणं हे दुसऱ्या प्रकारचं तप आहे. तर सेवा 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 म्हणजे नक्की काय? तर आपला दिवस ब्रह्ममुहूर्तापासून सुरू होतो, व्हायला पाहिजे असं आपल्या पूर्वसूर्यांनी सांगितलेलं आहे. आपण तिथे नर्मदा तटावरती प्रचंड कष्ट करत असतो, तरी आपण साधारण सकाळी परिक्रमावासींच्या सेवेसाठी केलेल्या कार्यामध्ये त्याला आपल्याला अति उत्कृष्ट, सध्याचा इंडस्ट्री 4.0 मध्ये शब्द लेवल बेस्ड सेवा त्याला देता आली पाहिजे. आपण हा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये परिक्रमावासीच्या दिवसापासून आपण सुरुवात करूया. सेवेमध्ये काय काय आपण समाविष्ट करतो, आपल्याला अपेक्षा काय आहे. तर दिवसाची सुरुवात जेव्हा होती, स्वाभाविकपणे चहाने सुरुवात होती. परिक्रमावासीला आपण चहा द्यायचा आहे. त्यांनी स्नान केले नाही केले आपलं काही कर्तव्य नाही. आपण परिक्रमावासीला आपल्या देवाला क्रॉस चेक करायचं कारण नाही. कदाचित माझ्याकडे अशी प्रथा असेल की मी दररोज देवाची पूजा करत नाही, देवाची तस्वीर, फोटो, मूर्तींना रोज स्नान घालत नाही, पण जेव्हा जेव्हा चांगला प्रसाद करतो त्यावेळी तो नैवेद्य दाखवतो. त्यामुळे तसंच जर परिक्रमावासी जर आपल्यासाठी देव असेल तर त्या देवासाठी आपण चहा रूपी नैवेद्याने सुरुवात करायची आहे. तर पूर्वी हा नैवेद्य दाखवण्यासाठी मी स्वतःला शुचिर्भूत केलेलं असतं. जे आपलं हे तपकर्म आहे, आपल्या जे कर्म सांगितलेले आहेत त्याच्यामधनं एक अग्निकर्म बी आहे. आपण ज्यावेळी आश्रमामध्ये, धर्मशाळेमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी आपल्याकडे चांगलं कार्य असेल त्या ठिकाणी सुद्धा अग्नी प्रज्वलित करताना शुचिर्भूत झालेलो असतो आणि त्याची पूजन करतो आणि मग त्या कार्याला आपण सुरुवात करतो.
तशाच प्रकारे आपण सेवा केंद्रामध्ये निदान एका सेवेकऱ्यांनी जो त्या दिवशीचा अग्नी प्रज्वलित करणारे म्हणजे गॅस पेटवणार आहे, चूल पेटवणार आहे, त्यांनी स्नान करून गॅस पेटवावा किंवा चूल पेटवावा ही अपेक्षा आहे. म्हणजे आपल्याकडं चहा, साखर आहे, दूध आहे, नर्मदा मैया तिथे जलरूपी आपल्याला आहे, चहा करून द्यायचा आहे. त्यासाठी आपण आपल्याला काही बंधनं घालून घेतलेली आहेत, जे आमच्या चितळे मैयाने आम्हाला आदर्श दिलेले तो आम्ही पाळायचा प्रयत्न काटेकोर करतो आहोत. तर आपण स्नान करून निदान एकाने तरी चहाचं एक पातेलं आपल्याला देण्यासाठी तयारी करायची आहे. मग बाकीच्यांनी नंतर मग सगळं आपण सर्वांना आपण परवानगी दिली. तर ह्या अपेक्षेने आपण चहा करायचा आहे. परिक्रमासीची निघायची वेळ म्हणजे आपल्या देवाची निघायची वेळ जी असते की त्याच्या सोयीप्रमाणे तो ठरवतो. तो राजा आहे, तो आपला देव आहे. त्या राजासाठी जेव्हा आपण प्रसाद देणार आहोत, आपण सुशील होऊन देतो आहोत, तर तो द्यायला त्याची निघायची वेळ असते. त्याने एक 6ची वेळ ठरवलेली असते. तर 6 वाजता आपला चहा तयार असणं अपेक्षित आहे. गरजेप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे निर्णयामध्ये किंवा सिच्युएशनमध्ये बदल होऊ शकतो. तर चहा दिला आहे सगळ्यांना. चहा करताना छोटासाच करायचा नाहीये. परिक्रमासी किती असतात, आपल्याकडे किती परिक्रमासी मुक्कामी आहेत याचा आपल्याला अंदाज आलेला असतो. आता ते रात्रीपासून तिथे थांबलेले असतात. म्हणजे 70 आहेत, 80 आहेत, 50 आहेत, 40 आहेत, 20 आहेत. 10 परिक्रमासी असत आपण 15 चहा नक्की करावे सेवकांच्या व्यतिरिक्तची संख्या धरून. कारण थंडीचे दिवस असतात. नर्मदा मैयाच्या तटावरती थंडी प्रचंड असते. चहाचा मोह सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये लोकांना मी 1.5 कपाचाच हिशोब लावलाय, कारण ते 2 कप घेऊ शकतात. त्या हिशोबाने अन्नपूर्णा आपल्या आश्रमामध्ये, आपल्या सेवा केंद्रामध्ये साक्षात प्रस्थापित असते. तिचा आपल्याला भरपूर पुरवठा असतो. त्या हिशोबाने 15च्या ऐवजी 20 कप चहा झाला तरीही चालेल. चहा ही वाया जाणारी गोष्ट नाहीये. कारण 15 परिक्रमासी जर असतील तर ते पुढे जाणारे तोपर्यंत पुढचा आपल्याला परिक्रमासी सेवा देण्याची संधी देण्यासाठी आलेला असतो. असं चहाचं पुराण आपलं जे असतं ते चालतं. परिक्रमासीला आपण चहा देता देता आपल्याकडची सवय, ज्या आपल्याला सवयी आहे त्या आपण परिक्रमासीमध्ये बघतो. आपल्याला जे आवडते आपण ते देवाला देतो. म्हणजे मला भजी आवडतात तर मी देवाला भजीचा नैवेद्य करा असं सांगतो. देवाला खूप कमी आवडतात अशा गोष्टी असतात. त्यामुळं जर आपल्याला सकाळी चहाबरोबर काही घ्यायची आवश्यकता वाटते आहे तर आपण तिथं बिस्किट असे पदार्थ ठेवलेले असतात जे ड्राय आयटम मध्ये आपण कन्सिडर केलेले असतात. तर हे बिस्किट आपण परिक्रमासीला पुढे सुट्टे नाही, छोटा छोटा पुढा आपल्या क्षमतेप्रमाणे आपण तिथे ठेवलेला असतो. त्याच्या गरजेप्रमाणे आग्रह नाही परिक्रमासीने चहा घ्यायलाच पाहिजे हे आपला आग्रह नाही, पण त्यांनी जर मागितलं तर आपण द्यायलाच पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारे चहा पुरांत झालेला आहे. त्याबरोबर बिस्किट आपण देतो. हे सगळं करता करता आपल्याला नंतर नाश्त्याची वेळ येते. आज 6 वाजता जो सुरू झालेला चहा म्हणजे साधारण पुढे 2 तास चालतो. आपणही त्याचबरोबर आपणही आपण चहा घेत राहावा. आपण चहा आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं, सेवा करताना स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सेवक ठीक तर परिक्रमासीची सेवा ठीक. त्यामुळं स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्ही हे फक्त तिथं कार्य करायचं आणि स्वतःला समर्पित करायचं सेवा रूपाने. चहा देण्यासाठी लॉकडाऊन टाकू नये. म्हणजे मी जरी सांगितलं तुम्हाला की 8 वाजता चहा आपण बंद करायचा असं नाही, तर ते आपण थांबवायचं आहे. आपल्याकडे जशी आपल्या इथे किटली ठेवली होती तशी किटली भरून आपण ठेवायची आहे. कारण त्याच्यानंतर आपण आपल्या सवयीप्रमाणे बालभोग म्हणजे नाश्त्याची व्यवस्था आपण करतो तिथे. मग बालभोगमध्ये त्यावेळी जे असणारे लोक आहेत सेवक मंडळी हे तिथे निर्णय घेतात की काय करायचं आहे. खूप परिक्रमासीला घाई असेल, एकदम लोड आलेला असेल, तो भुकेला असेल तर आपण बिस्किट पुन्हा देतो. भेळ, मुरमुरा, फरसाण असं मिक्स करून आपण तिथे ठेवलेलं असतं. तर हे सगळं आपण तिथे त्यांना देण्यासाठी ठेवलेलं असतं. त्याचबरोबर पोहे, उपमा, शिरा आणि याचबरोबर महिला मंडळी खूप याच्यामध्ये तरबेज असतात की कालच्या पोळ्या उरलेल्या आहेत, त्यांची भाकरी उरलेली आहे, भात उरलेला आहे, काय करायचा. तर याला आपण आपल्याकडे कसं पुष्कर करतो किंवा चिवडा करतो तो करायला हरकत नाही. परंतु परिक्रमा वासीला ते सांगून द्यायचं आहे की हे ताजं आहे आणि हे कालचं कन्वर्ट केलेलं आहे. अनुभव आमचा असा सांगतो कालचं कन्वर्ट केलेलं जे आहे हे पहिलं संपतं.
दूध दुभत्या गावामध्ये, पर्टिक्युलरली कठोरा या ठिकाणी दूध दुभत्या गावामध्ये आहे. आपण शहरामध्ये इथे अशी अपेक्षा करतो की एवढ्या सकाळी सकाळी थंड पदार्थ काही आपल्याला नकोय, परंतु गावातनं ताजं ताजं ताक आलेलं असतं. ते ताक जर आपण तिथं ठेवलं तर परिक्रमासी त्या ताकाचाही खूप सुंदरपणे स्वीकार करतो. त्याच्यासाठी काही आपले सेवक असतात ते त्यांची स्पेशालिटी वापरून त्यामध्ये टाकायचा मसाला तयार करतात. आता चिवडा करताना आला कांद्याचा प्रश्न, लसणाचा प्रश्न आला. सगळ्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे, आपण तत्व बाळगलेली आहेत. आपण तिथे सेवा करायला गेलेलो आहे. परिक्रमवासींचं अनेक जणांचं व्रत असतं की आपण सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण त्यांनी वर्ज्य केलेला असतो. त्यामुळं आपल्या आश्रमात तुम्ही जेवढ्या कालावधीमध्ये असतात त्यावेळी तुम्ही स्वतःही कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. कांदा लसणाचा मसालाही वापरायचा नाही. त्यामुळं सगळ्यांसाठी कॉमन आयटम तयार होतो. नाही तर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आम्ही असा प्रयत्न केला तर मला कांदा नाही झाला तर त्याची वेगळी व्यवस्था करायची असते, करावी लागते. त्यापेक्षा आपण सगळ्यांसाठी आपल्या स्वतःला आवर घातला तर त्या देवतेची सेवा छान. त्यामुळे आपण कांदा लसूण तिथे कधीच वापरणार नाही आहोत हे लक्षात ठेवायचं. सात्विक तामसी पदार्थ आहे तो. आपल्या धर्मशास्त्राने सांगितले चातुर्मास सुरू नसला तरी ती तपोभूमी आहे, त्यामुळे आपण तिथे कांदा लसूण देऊ नये. मग हे सगळं नाट्याचे पदार्थ झाले. बालभोग असा शब्द तिथे वापरला जातो. आपल्याकडे अल्प उपहार असं म्हटलं जातं. मग हे सगळं झाल्यावरती आपल्याला जे परिक्रमासी जातात तिथनं त्यांना आपण सांगत असतो की त्यांच्याकडनं अंदाज घेतो की मागे काय परिस्थिती आहे. परिक्रमासींना आपण खेळवून ठेवायचं आहे. त्यांना सांगायचं की तुम्ही थांबणार असाल तर बरोबर आहे, दुपारचं जेवण करून जा. कारण आपण ही सेवा करतो म्हणजे काय करतो तर त्याच्या पोटामध्ये घुसतो आणि त्याचं जे पुण्य आहे ते कमवायचं आपण लुटारू या रूपाने प्रयत्न करत असतो. तर त्याला लुटून देण्यासाठी आपण वेगवेगळे आमिष दाखवतो. जसं लाडकी बहीण, लाडके आजोबा, असं काही वेगवेगळं असू शकतं. तसं आपण त्याला सांगतो दुपारी जेवण करून जा. तर त्यांनी जेवण केलं तर आपल्याला आनंद आहे. परंतु त्याच्या कुठल्याही जाण्या येण्यामध्ये आपली बंधनं नसावी. ती बंधनकारक नाही. तो देवता आहे, तो राजाच आहे. हे सगळं झाल्यावरती आपल्याला जे परिक्रमासी नवे येतात, आपण काय सांगितलं की चहा आपल्या किटलीमध्ये भरून ठेवायचा. ते लोक येतात. येणारा प्रत्येक परिक्रमासी तुम्हाला मोठा गजर करून जागृत करतो. तुम्ही आलेला तर नर्मदे हातची आरोळी ठोकतो आणि आपल्याला जागृत करतो. तेव्हा आपण बघायचं आपण कामात व्यस्त असतो तरी आपला कुठेतरी सेवक असतो, गावातले स्थानिक लोक असतात, आपल्याला ते मदत करतात आणि सांगतात की बाबा इथे परिक्रमासी आहे म्हणजे चाय बागोची व्यवस्था करू. कित्येक वेळा एकामागे एक आपले पदार्थ बनवायचं काम चालूच असतं. पहिले 2 किलोचे 3 किलोचे पोहे संपले, पुढचे बनवायला घ्यायचे. पुढचे बनवायला घेतलं परत तेही संपले, पुढचे बनवायला घ्यायचे. हा आनंद आपण तिथे लुटत असतो. देण्यामध्ये समोरच्याला खाऊ घालण्यामध्ये किती आनंद असतो हे तुम्हाला नर्मदा तटावरती कळतं. त्या सेवेमध्ये सहभागी होणाऱ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचं जे श्रम असतं ते किती विरघळून जातं परिक्रमासींच्या या आहार घेण्यामुळं. तो आनंद आपण तिथे मिळवतो. तर हा आनंद मिळवत असताना पुरुष मंडळी, महिला मंडळी आपापल्या परीने कार्य करतात. सगळ्यांनी नर्मदा तटावरती आपण एक आपली स्पेशालिटी सांगतो. हा जो नर्मदा प्रेमी ग्रुप पुणे आहे, हा मागचे 12 वर्षे सेवा करतो ते सांगतोय. तर आपण आतापर्यंत प्रत्येक वेळी खूप चांगल्या सेवा केंद्रांमध्ये संधी आलेली असताना समोर नर्मदा मैया नाही हे म्हणून आपण ती टाळलेली आहे. वेल इक्विप्ड असे असणारे सगळे छान टाईल गाद्या वगैरे अशा असणाऱ्या ठिकाणी आपल्याला सेवेची संधी मिळाली होती. परंतु आम्हा सगळ्यांसाठी आपल्याला सेवा जी मिळावी ती नर्मदा तटावरती आपल्या रूम मधनं बाहेर पडलो, जिथनं खिडकीतनं बघितलं तरी नर्मदा साक्षात दिसावी ही आपली अपेक्षा असते. अशी सेवा केंद्र आज ताब्यात आपण शोधत आलेलो आहोत. नर्मदा मैया आपल्याला अशीच संधी पुढेही देणार. आपलं उद्दिष्टच ते आहे की नर्मदा मैया साक्षात समोर असावी. अशा प्रकारामध्ये आपण हे करणार आहोत. हे करत असताना सगळ्यांनी नर्मदा मैयामध्ये स्नान करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यासाठीच आपण नर्मदा तटावरती गेलेलो आहोत. तुम्ही नाही केलं तर तुमचं कर्म तुमच्या पुढे आहे. एवढ्या मोठ्या एवढ्या पवित्र क्षेत्री आपण जात आहोत आणि आपण नर्मदा मैयामध्ये स्नान करत नाही आहोत. काय करतो ते तुमचं तुम्हाला माहिती. मला माझ्या तोंडातून शब्द त्यासाठी बाहेर पडणार नाही. तर पुढच्या मुद्द्यावरती पुन्हा येतो मी की मागणं जे आलेले असतात चहाचा आपला जो आहुती चालू असते ती किटलीमधला चहा संपत आला की पुन्हा आपल्याला आपले सहकारी सेवक सांगतात की चहा संपलेला आहे, पुढचा बनवा. एका वेळी आपण निदान 100 कप चहा बनवतो आणि तो चहा संपत जातो.
लुटण्यामध्ये, स्वतःला लुटण्यामधला आनंद आपण तिथे तो घेतो. चहा संपला, पुढचा येतो. मग ही लोक आपले फीडबॅक देणारे असतात. आमच्या इंडस्ट्रीमध्ये असं सांगतात की फीड फॉरवर्ड करा, फीडबॅक घ्या, त्याच्यामुळे आपलं कार्य चांगलं होईल. तर आपण जे येणारे लोक त्यांना विचारतो की बाबा ज्या भोजन केली आहे लोक, काही परिक्रमासी स्नान सध्या करून आलेले नसतात, तर ते सांगतात की आम्ही चहा घेतो, नर्मदा मैयामध्ये स्नान करतो, इथे आम्ही थांबतो, पूजा अर्चा करतो, भोजन प्रसाद घेतो आणि जातो. हे एवढ्यावरती आपलं काम संपतं का? तर नाही. तर मागणं काही परिक्रमासी येत आहेत का अजून? हा आपल्याला त्याला विचारतंय. रात्री तू ज्या ठिकाणी थांबला होता त्या ठिकाणी परिक्रमासी आहेत का? असतील तर किती आहेत? मग आपल्याला फिल्टर किती आहेत तिथे? आपल्या मागे अजून एक सेवा केंद्र आहे. आपला अंदाज, आपला अनालिसिस आपल्याला आलेला असतो की आपल्याकडे येणाऱ्या सेवा, समजा मागच्या केंद्रामध्ये रात्री मुक्कामाला 50 परिक्रमासी थांबले असेल तर त्यापैकी आपल्यासाठी 30 परिक्रमासी येतात. म्हणजे 20 परिक्रमासींना त्या लोकांनी तिथे थांबवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे 30 परिक्रमासींचा आपल्याला अंदाज आलेला असतो. आपल्याकडे जे थांबणारे आहेत असं सगळं आणि आपली सेवक संख्या असं गृहीत धरून आपण भोजन प्रसादाची व्यवस्था करायला सुरुवात केलेली असते. माता भगिनी किंवा आपण जे सेवक असतात त्यांनी आपण ठरवायचं असतं की आपल्याला काय करायचं. शक्यतो महिला आधी ठरवलेलं असतं त्यांनी की उद्या काय करायचं, उद्याचा मेनू काय हा त्यांनी ठरवलेला असतो. त्याप्रमाणे स्टँडर्ड आहे आपल्याकडे की आपण सेवा अशा ठिकाणी करतो की जिथे शक्यतो पोळी बनवलीच जात नाही. पोळी म्हणजे चपाती, ही बनवलीच जात नाही. अशा ठिकाणी जर आपण परिक्रमासींना पोळी दिली, चपाती दिली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे हा द्विगुणित होतो. आणि याचं श्रेय सगळं तुम्हा पोळी बनवणाऱ्यांना आणि तिथे उपलब्ध असणाऱ्या लाईट ओव्हरमुळे आपलं पोळीचं कणिक मळण्याच्या मशीनला जातं. म्हणजे तुम्हाला हे दुसऱ्या बाजूने सांगायचं की आपल्याकडे तिथे कणिक मळायचं मशीन आहे. त्यामुळे तो एक हातभार आपल्याला यांत्रिकदृष्ट्या लावलेला. तर शक्यतो पोळी असावी, वरण भात, एक भाजी निदान असावी. त्याचबरोबर काही नाही जमलं तर आपण एक गोड पदार्थ म्हणून गुळ द्यावा, जो गुळ परिक्रमासीसाठी खूप ताकददायक असतो. एक गुळाचा खडा खाल्ला की त्याला एक सलाईनच्या बॉटलची एनर्जी येते. त्यामुळं आपण गुळाचा खडा ताटाला गोड म्हणून द्यावा, त्याच्या मागचं उद्दिष्ट वेगळं आहे. त्याचबरोबर ताटामध्ये आपण देताना हा प्रयत्न करावा की तिथे काही कोशिंबीर असावी, लोणचं असावं. आपल्या घरी परिक्रमासी आहे, तो आपला देव आहे, त्याला आपण नैवेद्य दाखवलेला आहे, अशी आपली तिथे अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ही सेवा करता करता समजा दुपारचे 1:30 वाजले, 2 वाजले, तुम्ही स्वतःला काही अन्नपदार्थ घेतलेत का नाही? तुम्ही स्वतः अन्नपदार्थ ग्रहण करायचे. नाश्त्याच्या वेळी नाश्ता करा. काम खूप असणारच आहे, तुम्ही श्रम करणारच. आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आम्हा आयोजकांना, माझ्या सहकार्यांना सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या घरी स्वयंपाक करायला मावशी असते आणि तुम्ही सगळेजण परिक्रमासीच्या मावशी आणि मावसा म्हणून जाता. माझं म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही स्वतःला तिथे तापवणार आहात, स्वतः तिथे कष्ट करणार आहात आणि तिथे स्वतःच्या कष्टातनं जो मिळणारा आनंद आहे, जो समोरच्याच्या चेहऱ्यामध्ये, जसं माझ्या आईने मला पोळी बनवून दिली तर मला खूप गरम गरम पोळी ताटात दिली, मला जेवढा आनंद होतो त्याच्या काही पटीने माझ्या आईला आनंद होतो. माझ्या पत्नीने मला गरम गरम जेवायला वाटत होतो आनंद मिळतो, त्यापेक्षा काही पटीने तिला आनंद मिळतो. हाच आनंद आपण पुरुष असो स्त्री असो सगळ्यांनी लुबाडायचा मिळवायचा आहे. तर हे करण्यामध्ये आपल्याला खूप आनंद आहे. हा मी खूप वर्णन करण्यामध्ये अर्थ नाही, तर तुम्ही तिथे जाऊन तो मिळवायला पाहिजे. हे सगळं करता करता भोजन प्रसादीच्या वेळी सांगायचा मुद्दा असा आहे की समजा 1:30 वाजले, 2 वाजले, तुम्ही तुमची भोजन प्रसादी करताय तर तो परिक्रमासीवरती आपला काहीही कंट्रोल नाही. तो केव्हा येईल, काय येईल, किती वेळ थांबेल आपल्याला काही माहित नाही. तो दारात सांगतो, आरोळी देतो, घोषणा देतो, आपल्याला सांगतो दरवाजाला मी भुकेला आहे. भुकेची वेळच आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण त्याला विचारायचं, बाबाजी भोजन प्रसादी आप करोगे. आपल्याकडचं आतमधलं भटारखान्यातलं रिकामं झालेलं असं 10 परिक्रमासी आलेले आणि 2 जणांसाठी पोळ्या आहेत. तर मग दुपारी 2 वाजता आपण पोळ्या बनवायच्या का? तर त्याच्यापेक्षा आपल्याला सोयीचं जर सोपं असेल, खिचडी भात बनवायचा असेल, आपल्याला शक्य असेल तर त्याच्या परवानगीने, त्याच्या परवानगीने, बाबाजी आप अगर रुकने वाले हो तो हम रोटी बनाएंगे, चपाती बनाएंगे, लेकिन आपको अगर जल्दबाजी है तो हम तुरंत में खिचड़ी बना के 20 मिनट रुको, तब तक आपको खिचड़ी मिलेगी. आपल्याकडे अद्ययावत सेवा केंद्र करायचा आपण प्रयत्न केलेले. मोठा कुकरही आपल्याकडे आहे. भरा शिट्ट्या होतात, तांदूळ निवडलेले असतात, सगळं बाकीचं आपलं डाळ त्यात टाकायची, हळद मीठ तिखट टाकून गॅसवरती आपण सेवा करतो. काही
काही वेळा गॅसची आपल्याला सुविधा कमी होते म्हणून आपण चुले लावतो, तिथे लाकडं असतात. पर्यावरणाला शक्यतो आपल्याकडनं ऱ्हास होऊ नये म्हणून आपण लाकडं वापरायच्या विरोधात आहोत. परंतु काही वेळा लवकर स्वयंपाक करण्यासाठी आणि आपण नाही वापरले तर दुसरा कोणीतरी तो वापरणारच आहे, अशा हिशोबाने लाकडांचा आपण तिथं खूप क्वचित प्रसंगी वापर करतो. अशा प्रकारे तुमचं दुपारचं कार्य संपलेलं आहे. मग मधल्या वेळामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला विश्रांती घेणं शक्य असेल तर घ्या. त्या परिक्रमाशीची जसा जसा तुम्हाला संपर्क साधता येत असेल तर तो साधा. कोणी आपल्या गावातला असतो, कोणी परिचित असतो. मराठी माणूस बघितला की आपल्याला अजून आनंद होतो. कुठले बाबा त्यातनं मग पुण्याचा का, ठाण्याचा का, नाशिकचा का. आमच्याकडे एक सेविका होती, त्या आपल्या नगरच्या होत्या. मी इकडचे चांदेचे का, चांदेचे का, असं सगळं विचारून कडी कशी झाली अशी विचारायची. त्यांची स्पेशालिटी होती, खरं स्पेशालिटी होती. म्हणजे हा एक आनंद असतो संपर्कात. फक्त परिक्रमाशीशी किती संपर्कात राहावं. आपण परिक्रमाशीशी संपर्कात नाही आहोत, आपण सेवा कार्याशी संपर्कामध्ये आहोत. त्यामुळे सेवा कार्याला महत्व द्यायचं आहे. परंतु याचबरोबर उरलेल्या वेळामध्ये जर परिक्रमाशीशी आपल्याला संवाद साधता आला, सुसंवाद साधत आहे, नुसता संवाद किंवा वितंडवाद करायचा नाही. कारण आपण त्याची सेवा करण्यासाठी गेलो तर आपण आपल्याला प्रस्तुत करण्यासाठी नाही, आपल्याला आपलं तिथं सादरीकरण नाही, हे आपण तिथे नक्की करावं. असं करत असताना जशी सकाळची ते वेळ पुन्हा संध्याकाळी सुरू होते, परिक्रमावासींना जायची घाई असते. मग संध्याकाळी काही जण आपल्यापासून पुढे माकडखेडा, त्याच्यानंतर कुठे सेवा केंद्र आहे मांडव, शालिवान मांडव ऋषींचा आश्रम आहे कटोरापासून. तर लोक सांगतात की पुढं 5 किलोमीटर वरतीच आहे. तर जिथं आम्ही जातो मग त्याला थांबायला वेळ नाही. मग पुन्हा आपली आमिषे सगळी त्याला दाखवायची की चहा घे, बिस्किट घे, तुला काही बांधून देऊ का बाबा. तर हे असं आपण सगळं करतो. त्यानंतर वेळ संपत आलेली असते, परिक्रमासी येतात, सगळे एकत्र बसतात आणि मग त्यांची संध्याकाळची आरती पूजा वगैरे होत असते. त्यांच्या आरतीमध्ये खूप आपल्याला आनंद मिळतो. प्रत्येकाची चाल वेगवेगळी असते, प्रत्येकाची आरती वेगवेगळ्या, एका वेळी अनेक आरत्या वेगवेगळ्या वेळी सुरू झालेल्या असतात. त्यांच्या सगळ्यांच्या निरंजनी पेटलेल्या बघण्यामध्येच आपल्याला खूप आनंद होतो. ते काय म्हणतात आपल्याला कळतही नाही, परंतु त्यांना आपल्या बघण्यामध्ये, आपल्या दृष्टीतून आपण गेलो की त्यांना आनंद होतो. कुणीतरी मला बघतोय बरं, वेगळा व्यक्ती आल्याने तो मला बघतोय, मला आजमावतोय. त्याचबरोबर आपण वास्तविक त्याला आजमावायला गेलेलो असतो. आपण त्याला त्याचा आनंद आपण आपल्यामध्ये कसा करता येईल हा घेतो. कारण तो परिक्रमासी जो आहे त्यांनी व्रत घेतलेलं असतं 5 महिन्याचं, 6 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, त्याच्या सोयीप्रमाणे घेतलेलं असतं. परंतु आपण 15 दिवसाचं व्रत घेतलेलं असतं. त्यामुळे तेवढ्या याच्यामध्ये जेवढं आपल्याला ओरबडून घेता येईल तेवढा आपण प्रयत्न करतो. काही शब्दांचा अगदी शब्दशः अर्थ घेऊ नका, तुम्हाला लवकर समजावं म्हणून मी ओरबडून घेणं असा शब्द वापरला. तर असं सगळं करत असताना संध्याकाळच्या चहाची व्यवस्था झाल्यावरती आपल्याला परिक्रमावासींचे अंदाज आलेला असतो. मग ह्या अंदाजातून आपण मग पुढची भोजन प्रसादी महिला मंडळी आणि तुम्ही सगळे मिळून निर्णय घेता. त्यावेळी आपल्या तिथे सेवा केंद्रामध्ये एक कोणीतरी निर्णय घेतात, जो ओव्हरलॅप झालेला व्यक्ती असतो तो निर्णय घेतो की आज आपण हे करावं, किंवा सर्वांमध्ये निर्णय घेतला जातो की आज आपण बटाट्याची भाजी करावी, राजर आपण सांडगे नेले असेल सांडगे करावे, किंवा मटकी नेले असेल, कडधान्य नेले असेल, तिथं स्थानिक उपलब्ध असणाऱ्या गोष्टी जर असतील आपण त्या करायचा प्रयत्न करतो. किंवा दुपारची भाजी जर उरलेली आहे तर त्याचं काय करायचं, त्यात वाढवायचं का काय कमी करायचं का काय, असा निर्णय त्यावेळी घेतली जातो. का तर नर्मदा तटावरती अन्नपदार्थ वाया घालवणे हे बी आपलं काम नाही. म्हणून आपण हा निर्णय घेतो. फक्त समोरच्याला सांगायचं आहे. काही जणांचं व्रत असतं की मी फक्त ताजं आणि ताजंच खाईल. त्यामुळं आपण आपली पारदर्शकता तिथे ठेवायची आहे. अशा प्रकारामध्ये पुन्हा आपण रात्रीची वेळ आपली संपलेली असते. मीनवाईल सकाळपासूनच्या कालावधीमध्ये कटोरा हे जे सेवा केंद्र आहे आपलं अमरकंटक पासून 74 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे ताज्या दमाचे नवे परिक्रमासी, सॉरी अमरकंटक नाही, ओंकारेश्वर पासून 74 किलोमीटर अंतरावरती. धन्यवाद, नर्मदा सगळ्यांनी आठवण करून दिली. तर तिथं 74 किलोमीटर अंतरावरती आहे. आपल्याकडे यायच्या अगोदर लोक सियाराम बाबांची सेवा घेऊन आलेले असतात तेलीपट्ट्यांची. तिथं त्यांचा वेगळा अनुभव असतो. आपल्याकडे आलेल्या सगळ्या लोकांना नौका असतं परिक्रमा. ते लिटरली आपल्यामध्ये काय नर्मदा मैयानी सेवा केली, मला चपाती खाऊ घातली, मला गोळी दिली,
बाकीच्या ठिकाणी त्यांना खिचडी भात मिळालेला असतो किंवा बटाट्याचीच भाजी मिळालेली असते किंवा पिठलंच मिळालेलं असतं. त्यामुळे तुम्ही वेगळी भाजी जर त्यांना करून दिली तर वा, मला घरची आठवण आली बरं का. माझी आई असंच करते, माझी बायको असंच करते, माझ्या कुटुंबात असंच होतं. आमच्या पुण्याच्या या हॉटेलमध्ये असंच प्रकारचा पदार्थ मिळतो. एवढं तुम्हाला फ्रीडम आहे, एवढं स्वातंत्र्य आहे अन्न पदार्थ बनवायला. तुम्हाला झेपतील तेवढं तुम्ही बनवा. सगळं भांडारखाना आपला तिथं भरलेला असतो. सर्व स्वातंत्र्य सगळ्या सेवकांना दिलेलं असतं. तर आपण हे पदार्थ बनवत असताना हे सगळं काळजी घेतो, त्याला देतो. आणि मग आपल्याला तिथे स्थानिक लोक जे असतात, तसं आता मी तुम्हाला पुन्हा प्रस्तुत करतो की आपल्याला हे सगळं करत असतात किती लोकांची सेवा करायची असते. कटोरा या ठिकाणी आपल्याला साधारण ऑन अँड ॲव्हरेज सुरुवातीच्या दिवसांमध्ये 900 परिक्रमेचा उत्साहातनं निघालेले परिक्रमाचे खूप जण असतात की ज्यांना नंतर त्यांची परिस्थिती, शारीरिक परिस्थिती, मानसिक स्थिती ही सांगते तू परिक्रमा करू शकत नाही. म्हणजे अनेक येन कारणाने वेगवेगळ्या मार्गाने परिक्रमा पूर्ण करतात किंवा सोडून जातात. परंतु आपल्याकडे कटोरा या ठिकाणी येणारे सेवक जे असतात हे नव्या दमाचे ताजे परिक्रमावासीला नर्मदा मैयाला आपुलकीने स्वीकारलेले असतात. त्यांची कर्म त्यांच्या पुढे नंतर पुढे वाढून येतात. आपलं कर्म आपल्या पुढे वाढलेलं आहे की त्या आलेल्या 100-125 परिक्रमावासींची सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यवस्था करायची आहे. म्हणजे साधारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला नियर अबाउट 200 परिक्रमावासींची भोजन प्रसादाची व्यवस्था करायची मिळते असते. पण सेवेमध्ये आपण काय करायचं? फक्त भोजन करायचं, पोळ्या लाटायच्या का, भाजी करायची का, भात करायचं का? तर या व्यतिरिक्त आपल्याला झाडलोट करणे आहे. पाणी नळाला येतं आपल्या इकडे, नर्मदा मैयाचं निर्भेळ पाणी आहे. कुणाला सेवेला जाताना बिस्लेरीची आवश्यकता असेल तर ज्यांनी त्यांनी आपापली व्यवस्था करायची आहे. सेवा केंद्रातर्फे, आश्रमातर्फे ती व्यवस्था मिळत नाही. कारण सेवेला येणाऱ्या प्रत्येकाचा नर्मदेवरती 1001% विश्वास असतो. तेच जल जे जगामध्ये आज ग्राह्य आहे की हेच निर्भेळ आणि निर्मळ जल आहे. आज अनेक संस्थांनी नर्मदा तटावरती ओमापाशी केलेल्या अभ्यासातनं नर्मदेच्या स्वच्छतेबाबत त्याच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत हे अभ्यासले आहेत. त्याच्यामध्ये नर्मदेची ही शुद्धता लोकांनी चाचपडून पाहिलेली. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या पाण्याची आपण व्यवस्था करा. सेवा केंद्र करणार नाही, परंतु परिक्रमावासी तो आश्रमातच पाणी पितो जे नर्मदा मैयात आलेला असतं. हे सगळं करत असताना आपण तिथे झाडलोट करायची आहे, भांडी घासायची आहेत. आपण तिथे सेवेला गेलेलो आहोत. आम्ही तुम्हाला तिथे सेवक म्हणून बोलवलेलं आहे. त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, साधक म्हणून नाही. ज्याला कुणाला असा भ्रम असेल की आम्ही नर्मदा तटावरती गेल्यावरती आम्ही तिथे साधना करू आणि मग आम्ही जमलेल्या वेळात सेवा करू, हे आपल्या नियमामध्ये नाही. चितळे मैयाने जे आपल्याला घालून दिलेलं पायंड आहे त्यामध्ये हेच आहोत. चितळे मैयांचेच शब्द मी वापरतो की ज्यावेळी कामाची वेळ असेल त्यावेळी तुम्ही जर हातात माळ घेऊन जप करत बसला तर ते आपल्या क्रिया कर्माच्या, ठरवलेल्या कर्माच्या व्यतिरिक्तच आहे. हे चालणार नाही, हे नियम बाह्य आहे. तर सेवा हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. सेवा आपली तिथे व्हायला पाहिजे आहे. मी हीच सेवा, भांडे घासणे आहे, झाडलोट करणे, तिथं स्वयंपाक करणं आहे. भाजी स्वयंपाकामध्ये अनेक कार्य वेगवेगळे असतात. तांदूळ निवडणं, शक्यतो आता निवडलेला तांदूळ मिळतो. डाळी निवडणं आहे, पीठ मळणं आहे, भाज्या चिरणं आहे. अमोनिया, नर्मदा तटावरती भाज्या चिरणं असा शब्द नाही वापरला. सब्जी अमोनिया करो असा शब्द वापरला जातो. जसं मगाशी सांगितलं की नाश्ता अल्पोपहार नाही, बालभोग असे शब्द तिथं असतात. मिठाला रामरस, तिखटाला लंकाराम असे शब्द वापरले जातात. हे शब्द आपल्याला तिथं अंगवळणी पडतात. आपल्यावरती वेगळे संस्कार तिथे होतात. मग हे सगळं करत असताना भांडी घासायची. मग आपल्याला हे सगळं आपणच करायचं का? प्रत्येक वेळी मी रोज करायचं का? मी मगाशी सांगितलं की आमच्या घरी तर मावशी असते सगळं करायला, मग मी का करायचं? तर तुम्हाला वेगळं काही मिळवायचं आहे, तुमच्या घराच्या व्यतिरिक्त वेगळं मिळवायचंय म्हणून तुम्ही एवढे 1200 किलोमीटर तिथे गेलेले असतात. त्या तपोभूमीमधलं जे कर्म आहे ते तुम्हाला कायम स्वरूपी निरंतर उपयोगी पडणार आहे. म्हणून आपण तिथे सेवा कार्य करायचं आहे. ह्या कार्यामध्ये आपल्याला हे सगळं भाग करायचं आहे. परंतु आम्हाला माहिती आहे की तुम्हाला झेपणार नाही आहे आणि तिथल्या गावांनी तुम्हीही अशा प्रकारचे आहात हे त्यांना माहिती आहे. तर गावातले स्थानिक लोक
त्यांच्या कार्यातला दिवसभरातला शेतीतली काम आहे, दुकान आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे, शिक्षण आहे, हे सगळं उरकून संध्याकाळी 6 वाजता मदतीला आलेली असतात आणि ते सगळी मोठमोठ्याने भांडी कुंडी जे असेल ते तुम्हाला स्वच्छ करून द्यायचा प्रयत्न करतात आणि खूप मोठ्या आपुलकीने आनंदाने ते करतात. तुम्ही नसं संध्याकाळी शक्यतो आपल्यावरती जबाबदारी तुम्ही स्वयंपाक करा, स्वयंपाक बनवून ठेवा, वाढणं, भांडी घासणं सगळं ते काम करतात अशी आपल्याला तिथनंही अपेक्षा आहे. आपण हे सगळं करत असताना मागचे 12 वर्ष जेव्हा आपण वळून बघतो त्यावेळी आम्हाला नर्मदा मैयाने आमची प्रत्येक वेळी क्षणोक्षणी लाज राखलेली आहे. आम्हाला लाज कधीच वाटली त्यामुळे राखली हा विषय नाही आहे. आम्हाला अर्थसहाय्य कधीही कमी पडलं नाही. ते आम्हाला नर्मदा मैयाने तिच्या मार्गाने थेट जागेवरती आणून दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही. आम्हाला जी चिंता आहे तुम्हाला सेवकांची चिंता आहे. तर तुम्ही तिथे सेवेमध्ये यावं. तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावरती आपण दुसरं सेवा केंद्र सुरू करतो आहोत, जे माझे सहकारी तुम्हाला त्याच्यामध्ये विस्तृत माहिती देतील, कुठे करणार आहोत, काय करणार आहोत, त्याची आकडेवारी. मागच्या वर्षी आपल्याकडे किती जमा झाले, किती खर्च झाला, किती शिल्लक आहे. आमचं तत्व होतं मागच्या वर्षीपर्यंत की जमा वजा खर्च वजा शिल्लक 0-0-0 शिक्षण महिन्यांचे पाईप होतं. परंतु यावेळी आम्हाला खर्चाला जागाच तेवढी मिळाली नाही आणि हे त्रिविक्रम उद्योगवाले जोशी भोकरे जे आहेत ते आमचे तळहयात सहाय्यकर्ते आहेत, जे आम्हाला शक्यतो विनंतीला आमच्या खूप मोठा मान देतात आणि आमच्याकडनं खूप कमी मानधनामध्ये हे आम्हाला सगळं उपलब्ध करून देतात. त्याचा हा त्रिविक्रम उद्योग जोशी भोकरे ह्या समूहाचा आम्ही सदैव ऋणी असणार आहोत. नर्मदेहर त्यांच्यासाठी आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे मी ही पुरेशी माहिती दिलेली सेवेमध्ये अजून 2 गोष्टी मला सांगायच्या राहिलेल्या आहेत की आपण परिक्रमाची सेवा करतो म्हणजे काय करतो. तर तिथं आलेल्या परिक्रमासाठी गावाने रजिस्टर ठेवलेलं असतं. चहा नाश्ता वगैरे सगळं झाल्यावरती तर रजिस्टरमध्ये परिक्रमावासींना खूप आपुलकी असते, अपेक्षा असते की माझं त्या सेवा केंद्रामध्ये मी आलो, इथे मला सेवा मिळाली याचं कुठेतरी नोंद असते. तर गावकऱ्यांनी आपण नाही, आपल्याला आपल्या नावाचा कुठेही उल्लेख करायचा नाही. गावकऱ्यांनी त्यांच्या नानकदास आश्रम असा शिक्का बनवून ठेवलेला आहे. तो आपण सार्वजनिकरित्या तिथे ठेवलेला असतो. त्यांनी शिक्का त्यांच्या वहीमध्ये ठप्पा लावून घ्यायचा आहे. एखादा परिक्रमावासींना खूप अवघड जात असेल ना आपण त्याला लिहून द्यायचं आहे की बाबा हे असं असं आहे, हे नाव आहे, ह्या ठिकाणी आहे. एखाद्याला आपल्या फोन नंबरची अपेक्षा असेल तोही आपण लिहून द्या. मग हे सगळं करत असताना काही जणांना नवीन परिक्रमा सुरू केलेली आहे, पायाला कोडं येणं आहे, परिक्रमा अजून अंगामध्ये भिनलेली नसती, नर्मदा मैया अजून आजमावायला सुरुवात केलेली नसती, म्हणून आजारपण आलेले असतात. मग त्यासाठी आपण एक स्टँडर्ड मेडिसिन्स ठेवलेले असतात. सर्दी थंडी ताप खोकला यासाठी असतात. पायाला जखमा झाल्या काही बोरोलिन वगैरे अशी मेडिसिन ठेवलेले असतात. अजून काय अशी तत्सम औषधं आपण स्टँडर्ड जी असतात ज्याच्यामध्ये फार रिस्क नसते आणि त्याने परिक्रमावासीला आराम मिळू शकतो डॉक्टरला मिळेपर्यंतचे अशी औषधं आपण देतो. आपले काही सेवक आहेत तिथे जे बसलेले आहेत, परिक्रमावासींना सुरुवातीला मोठमोठाले फोड आलेले असतात पाय, त्याची आपण छोटीशी पंक्चर सर्जरी करतो आणि जो परिक्रमावासी पाय असा कसा तरी आकडत आलेला असतो तो आपल्याला जेव्हा व्यवस्थित ऑलिम्पिकमध्ये उतरल्यासारखा चालायला लागतो किंवा पळायला लागतो, हा बघितल्यावरचा आपण केलेल्या पंक्चर सर्जरीचा आपल्याला आनंद मिळतो. हे आपण छोटंसं कार्य करतो. डॉक्टरी शास्त्रामध्ये बसत नाही, परंतु आपल्याला कुठलाही रॉंग फीडबॅक नाही आतापर्यंत ज्याच्यामध्ये आपण ते त्याच्या जखमेमध्ये पोळामध्ये झालेलं पाणी असतं ते सॅनिटराईज केलेल्या इन्स्ट्रुमेंटने ते वापरतो आणि ते करतो. हे सगळं करत असताना आपल्याला तोही आनंद मिळतो. आपल्या आश्रमामध्ये भरभरून साहित्य भरलेलं असतं. जसं कॅरीमॅट असतं, काही जण काही वस्तू विसरून येतात. आश्रमामध्ये काही आपण साहित्य ठेवलेले असतात जे आपल्या आश्रमाच्या कार्यासाठी ठेवलेले असतात. एखादा म्हणतो की मला ताड देतात का, मला तुम्ही ग्लास देतात की मी मागं विसरलेलो आहे, तर तुम्ही त्यावेळेचा जो तिथला तुमचा संघनायक असेल त्याच्याशी संपर्क करून हे तुम्ही त्याला ते देऊ शकता. एखाद्याला आपण नेले तर आपण नेलेले याच्यामध्ये 2 अर्थ आहेत. एक, तिथल्या स्थानिक गावकऱ्यांनी सेवा केंद्र आपण ज्याच्या आधी चालू होतं तेव्हापासूनची त्यांचे काही ॲसेट्स होते, ब्लँकेट, चादर, गादी वगैरे असं काय असेल तर ते द्यायचा आपल्याला अधिकार नाही. परंतु आपण आश्रमातर्फे काही व्यवस्था केलेली आहे. त्यातलं जर एखाद्या परिक्रमावासीला स्व इच्छेने मागितलं तर आपण देऊ शकतो.
हे सगळं सेवा कार्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. या सेवा कार्यातून आपल्याला प्रचंड आनंद मिळत असतो. हा आनंद मिळवताना आपण सेवा कार्याला, मी हे स्टँडर्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली. आपण जे 2 ठिकाणी सेवा केंद्र करतो, दोन्ही ठिकाणी आपल्या याच डिमांड आहेत, याच मागण्या आहेत. आमच्या सेवा केंद्राचे आमचे जे प्रतिनिधी आहेत, सहाय्यक आहेत, निर्णयकर्ते आहेत, तुम्हाला तिथनं पुढची माहिती देईल. मी श्रीराम सांगळे आणि उपेंद्रजी शेवडे यांना विनंती करतो की आता आपण पुढची माहिती. याच्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही शंका असतील त्यांचं निरसन आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत.